हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हॅपी संडे तुम्हाला. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. जे बॅचलर्स वगैरे कोणी घाई गडबडीमध्ये अचानक जर पाहुणे आले तर आपण लवकर बनवू शकतो. मोजक्या साहित्यात एकदम चविष्ट बनणारा हा पदार्थ खूप टेस्टी लागतो. तर आपण कुकरमध्ये आधी 4-5 पळ्या तेल वतून घेऊया आणि तेजपत्ता, दालचिनी, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. आणि हे अर्धा किलो चिकन आहे आणि हे अर्धा किलो तांदूळ धुवून घेतलेले आहे. चिकन पण धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित स्वच्छपणे. तेल तापायला ठेवलेलं आहे आपण. यामध्ये आपण जिरे टाकूया. ही खूप सोपी पद्धत आहे बिर्याणी बनवायची. कोणीही ही बिर्याणी बनवू शकतो. नवीन ज्या मुली असतात, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे, ज्यांना स्वयंपाक अजून जमत नाही, त्यांच्यासाठी हा खूप छान आहे. आता आपण यामध्ये खडे मसाले टाकूया. मी लवंग वगैरे मिरी जास्त टाकत नाही, जास्त मसालेदार होऊन जातं ते. सिंपल आपण छान टेस्टी बिर्याणी बनवणार आहोत. आता आपण यामध्ये कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो जे आहे बारीक चिरलेलं ते आपण सगळं घालून घेऊया. हे आता आपण व्यवस्थित तेलामध्ये छान परतू देऊया, जेणेकरून कांदाही असा थोडा गोल्डन होईल, थोडासा शिजत येईल. खूप छान सुगंध येत आहे फोडणीचा. मी हा एव्हरेस्टचा मटन मसाला घेतलेला आहे. मी दरवेळेस बिर्याणीमध्ये हाच मसाला टाकते. याने बिर्याणीला खूप छान चव येते, खूप मस्त टेस्ट लागते. मसाला होतोय तोपर्यंत मी कोथिंबीर कापून घेते. नॉनव्हेज म्हणजे संडे म्हणजे नॉनव्हेज. दर संडेला नॉनव्हेज मिळायलाच पाहिजे. जे लोक नॉनव्हेज खाणारे असतात त्यांना संडे म्हणल्यावरती खूप उत्साह असतो नॉनव्हेज खाण्याचा. कांदा हलकासा गोल्डन झालेला आहे. आता यामध्ये आपण हळद, लाल मिर्च पावडर 2 चमचे घालूया आणि हा आमचा घरगुती काळा मसाला आहे जो आम्ही स्वतः घरी बनवतो. हा आपण 3 चमचे घालूया. हा जास्त तिखट वगैरे नाही. याच्याने आम्ही घरी बनवलेलं त्यामुळे याच्याने काही ॲसिडिटी, कसला जळजळचा त्रास वगैरे अजिबात होत नाही. आपण आता हा एव्हरेस्टचा जो मसाला आहे हा टाकून घेऊया. खूप छान सुगंध येत आहे. 10 वाले जर पॅकेट राहिलं तर आपण एकच टाकतो, पण हे 5 वाले छोटे छोटे आहे त्यामुळे मी 2 टाकते. लिंबू घेतलेला आहे अर्धा, तो आपण पिळून घेऊया. यामुळे पण बिर्याणीला एक छान फ्लेवर येतो. जर आपल्याकडे पुदिना असल्यास आपण तो पण थोडा क्रश करून टाकावा. माझ्याकडे सध्या नाही आहे, पण तुम्ही अवश्य टाका. मसाला आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया. यामध्ये आता आपण चिकन टाकूया.
अर्धा किलो चिकनला आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. तर यामध्ये आपण तांदूळ पण टाकून घेऊया लगेच. त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ लगेच. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण रोज नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन रेसिपीज टाकणार आहोत, जे तुम्हाला बघायला मिळेल. आपण एक छान फॅमिली तयार करू. सबस्क्राईब केल्यावर एक अटॅचमेंट होईल आपल्यामध्ये, जेणेकरून आपण एकमेकांशी जोडलेले आहे. आणि तुम्ही रोज माझे नवीन नवीन व्हिडिओ, रील्स, शॉर्ट्स जे असेल ते बघू शकता. आवश्यकतेनुसार मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, जेणेकरून मोकळी बिर्याणी व्हायला पाहिजे. हे मी याच्यामध्ये 4.5 चमचे, जो छोटावाला चमचा असतो टीस्पून, तेवढं मीठ घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला फार आवडेल. जास्त काहीच झंझट नाही, काहीच नाही, एकदम रिलॅक्स. आपण आता याला उकळी देऊया. उकळी आल्यावर आपण झाकण लावूया, जेणेकरून उकळी आल्यावर जर आपण झाकण लावलं तर मग बिर्याणी जी आहे ती मोकळी होते. लगेच लावला तर मग त्याच्यामध्ये पाणी राहून जातं किंवा तो गचका भाजून जातो. त्यामुळे आपण उकळल्यावरच, जेव्हा थोडंसं पाणी आटलं तेव्हा आपण कुकरचं झाकण लावूया. आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. हे बघा, 2 शिट्ट्या झालेल्या आहे, वाफ काढली गेली आहे. बिर्याणी आपली रेडी आहे. तुम्ही बघू शकता, एकदम मोकळी खूप चविष्ट बिर्याणी अशी तयार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.